हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण नवीन ट्रेंडिंगला असलेली स्लीव डिझाईन शिकणार आहोत. तर असा मी इथे कापड घेतलेला आहे. असे धुम्मट करून त्या कापडला एक साईडला 7 इंच घेतलं आणि लांबी घेतली आहे इथे मी 13.5 इंच आणि एका साईडला दुसऱ्या साईडला 4 इंच अशी उंची घेतली आणि सरळ मार्जिन करून घेतलेली आहे. आणि आता वरच्या टोकापासून ते खालच्या 4 इंच टोकापर्यंत थोडंसं असा गोल शेपनी मी इथे आकार देऊन दिला आणि आता इथे मी हे सर्व कट करून घेते. या प्रकारे कट करून घेऊन दोन्ही साईडला मी इथे छोटे छोटे सेंटरला कट लावून घेतलेले आहेत. आणि आता ज्या साईडने 7 इंच आपण घेतलं होतं त्या साईडने इथे आपण थोडी अर्धा इंच फोल्ड मारून शिलाई मारून घेऊ. अशी इथे मी अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे फोल्ड मारून घेऊ. मी असं इथे अर्धा इंचावर फोल्ड मारून घेतलेला आहे इथं. आणि आता याला मोत्याची लेस मी इथे अटॅच करणार आहे. हे बघा, ही मोती लेस आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेली सिंपल लेस असेल ते सुद्धा इथे लावू शकता. मी इथे मोत्याची साधी लेस इथे अशी खालच्या साईडला लावून घेत आहे. तुम्ही वरून सुद्धा लावू शकता. मला इथे अशीच लावायची होती म्हणून मी इथे लेस खालच्या साईडला ठेवून वरून आपला अस्तर कापड ठेवून त्याला मी इथे अशा प्रकारे स्टिच करून घेते. हे बघा, मी अशी इथे स्टिच करून घेत आहे पूर्ण मोती लेस. आता ही लेस अटॅच केल्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. उरलेला कापड, उरलेली लेस. हे बघा, मी इथे पूर्ण लेस अटॅच करून घेतलेली आहे. आता जिथून लेस अटॅच केली त्या साईडपासून इथे मी माझी मोती घसरत होते लेसचे, म्हणून मी इथे त्याच धाग्याने तिथे मी असे मोती गाठ मारून त्या मोत्यांना पूर्ण व्यवस्थित इथे मी सेट करून घेतलेलं आहे. बघा, मी असे इथे मोती सेट करते आणि आता इथे मोती घसरण्याची शक्यता नाही राहणार. आता जिथून मी जे मोती लेस लावलेली आहे त्या साईडपासून अर्धा इंचावर मी इथे छोट्या प्लेट मारणार आहे. हे बघा, मी इथे अर्धा इंचावर छोट्या प्लेट मारून घेत आहे. व्यवस्थित असं अर्धा इंच फोल्ड मारून आतल्या साईडला मी इथे पूर्ण आपल्या या 4 इंचाच्या टोकापर्यंत जिथे आपण 4 इंच घेतलं होतं त्या टोकापर्यंत अर्धा इंचवर अशी मी पूर्ण अशा प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत. आता हे बघा, माझ्या एक साईडच्या प्लेट पाडून झालेल्या आहेत. आता तसंच मी दुसऱ्या साईडला सुद्धा छोट्या प्लेट्स मारून घेणार आहे. आता हे बघा, असं मी एका साईडला दुसऱ्या साईडला सुद्धा प्लेट्स मारून घेत आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा छोटे प्लेट्स मारून घेते. पूर्ण प्लेट्स मारून घेते मी इथे. हे बघा, माझ्या आता इथे प्लेट्स मारून झालेले आहे. आता हे अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे. हे बघा, आता ही आपल्याला सिंपल बाहीला अटॅच करायची आहे. आता मी इथे सिंपल ही
बाही शिवून घेतलेली आहे. 3.5-4 इंचापर्यंत ही बाही आहे माझी. खालच्या बाजूला ही बाही लावणार आहे मी. आता बाहीचा मध्य पॉईंट आणि स्लीवचा आपली डिझाईन शिवलेली आहे तो मध्य पॉईंट असा पिनने पिनअप करून घेत आहे. आणि आता हे बघा, ही बाहीचा जो सेंटर आहे त्या सेंटरपासून 2 इंच असं मार्क केलं आहे आणि 2 इंचापासून हे असं 3 इंचावर अजून एक मार्क केलं. सेंटरपासून 2 इंचावर या साईडने सुद्धा मी 2 इंच घेतलं आणि त्यानंतर 2 इंचानंतर अजून एक वेळा 3 इंचावर मी अशी मार्क करून घेत आहे. हे बघा, मी असे सर्व मार्क करून घेतले आहे. आणि आता हा या स्लीवचं डिझाईनचं सेंटर आणि बाहीचं सेंटर असं मी पिन लावून इथे व्यवस्थित सेट करून घेतलं. आता जिथं आपण 3 इंचावर मार्क केलं होतं त्या ठिकाणी ती आपण बाहीचं डिझाईनचं जे आपण घेतलेलं आहे त्याला मी इथे सेट केलं आणि असं या पद्धतीने लावून घेतलेलं आहे. आता जे आपला एक्स्ट्रा कापड उरलेला होता त्याच्यासुद्धा आपण छोटे छोटे प्लेट्स पाडून घेऊया. हे बघा, मी इथे उरलेल्या कापडाच्या सुद्धा छोट्या छोट्या प्लेट्स मारून घेते, म्हणजे आपला बाहीचा अजून पफ तयार होतो इथे. हे बघा, अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या प्लेट्स मारून घेत आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा छोट्या छोट्या उरलेल्या कापडाच्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडून सर्व बाजूने व्यवस्थित बाही अशी आपण इथे डिझाईन स्टिच करून घेऊ. हे बघा, मी इथे व्यवस्थित डिझाईन इथे बाहीवर स्टिच करून घेत आहे. जिथे आपला 3 इंचावर पॉईंट होता तिथपर्यंत आपल्याला हे असं जोडत आणायचं आहे. हे बघा, मी इथे सर्व बाही व्यवस्थित शिवून घेतलेली आहे. हे बघा, शिवल्यानंतर ही अशी दिसते. ही आपली बाही रेडी झालेली आहे ब्लाऊजला लावण्यासाठी. आता मी इथे माझं दुसरी बाहीसुद्धा मी रेडी करून घेतली. आता ही आपण ब्लाऊजला स्टिच करून घेऊया बाही. आता याचं बाहीचं सेंटर आणि आपल्या शिवलेल्या ब्लाऊजचं शोल्डरचं सेंटर असं मी इथे ठेवून घेतलं आणि सेंटरला सेंटर जोडून अशी बाही एक साईडला मी इथे बाही स्टिच करून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे मी ही बाही स्टिच करून घेत आहे. व्यवस्थित आपली बाही इथे ब्लाऊजला स्टिच होत आहे. हे बघा, ही एक साईडला स्टिच करून घेतल्यानंतर मी इथे दुसऱ्या साईडला सुद्धा सेंटरपासून बाही जोडत आणली आहे. ही बघा, मी आता इथे सेंटरपासून खाली उरलेली बाही दुसऱ्या साईडला सुद्धा मी अशा प्रकारे स्टिच करून घेत आहे. माझी बाही स्टिच करून झालेली आहे. आता मी याला हे बघा, आता ही बाही मी इथे ब्लाऊजला स्टिच करून घेतलेली आहे. आता मी याला ब्लाऊजची फिटिंग करून घेते. जवळपास माझा इथे पूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. आता मी याला फिटिंगसुद्धा करून घेत आहे. ब्लाऊजची व्यवस्थित फिटिंग करून घेते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही बघा, ही माझी स्लीवची डिझाईन अगदी तयार झालेली आहे. अगदी लवकर होणारी अशी स्लीव डिझाईन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.